या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे गुजराती आम्हाला हवेत. या महाराष्ट्राच्या जमिनीवरती डोळा ठेवणारे गुजराती नको आहेत. आणि अशा अनेक जण आहेत जे पिढ्यानपिढ्या इथे महाराष्ट्रामध्ये राहिले, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, भाषेशी आणि सगळ्याच गोष्टीशी एकरूप झाले. आमचा वाद त्यांच्याशी कधीच नव्हता आणि नाही, कधी होणार पण नाही. परंतु मगाशी आपण म्हणालात की आरतीजी, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे मी बुलेट ट्रेन चालवणार आहे. कारण ज्याचा सत्कार असतो, मला असं वाटतं त्यांनी जास्ती बोलावं. जो सत्कार करणार आहे त्यांनी का बोलावं? मला असं वाटतं कमलेश, तुम्ही बराच अजून बोलायला पाहिजे होतं. खरं तर मी हे सरकॅस्टिकली बोलत नाही आहे. याचं कारण तुमचे अनुभव, तुम्हाला इतकी वर्ष ज्या गोष्टी तुम्ही ज्याच्यातनं गेलेला आहात, ती गोष्ट नव्या पत्रकारांना समजली पाहिजे. टेलिव्हिजन माध्यमातनं लोकांपर्यंत गेली पाहिजे की पत्रकार हा काय भोगत असतो. आपल्याकडे सध्या भोगणे या गोष्टीला वेगवेगळ्या अर्थाने पाहिलं जातं, परंतु तुमच्यासारखे पत्रकार हे अनेक गोष्टी अंगावरती घेतात, अनेक केसेस अंगावरती घेतात. आज मी पहिल्यांदा अरुणभाईंबरोबर मी व्यासपीठावरती आज पहिल्यांदा बसलो आहे. मी जेव्हा राजकारणामध्ये नव्हतो तेव्हापासून मी अरुणभाईंना बघत आलो, त्यांच्याबद्दल वाचत आलो, पाहत आलो. या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे गुजराती आम्हाला हवेत. या महाराष्ट्राच्या जमिनीवरती डोळा ठेवणारे गुजराती नको आहेत. आणि अशा अनेक जण आहेत जे पिढ्यानपिढ्या इथे महाराष्ट्रामध्ये राहिले, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, भाषेशी आणि सगळ्याच गोष्टीशी एकरूप झाले. आमचा वाद त्यांच्याशी कधीच नव्हता आणि नाही, कधी होणार पण नाही. परंतु मगाशी आपण म्हणालात की एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.